नमस्कार सर्वांना. आज आपण बघा खूप चांगल्या प्रमाणे टेस्ट लागणारी ही भाजी शेवग्याच्या शेंगाची आज आपण एकदम सोप्या पद्धतीत बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण टोमॅटो घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे. तिखट तुम्हाला पाहिजे तर मिरची टाकू शकता. आम्ही लाल मिर्च पावडर टाकणार आहे. कोथिंबीर घेतल्या फ्रेश आणि हा महाराजा मसाला आहे. हा इकडे भेटत नाही मुंबईमध्ये. मी खास करून बुलढाण्यावरून सासरवाडीवरून आणलेला आहे माझ्या सासरी. लसूण अद्रकची पेस्ट आहे. शेवग्याच्या शेंगा धुवून घेतलेल्या आहेत आणि हा थोडा घरी केलेला मसाला होता तो उरलेला तो टाकणार आहे. बाकी काही साहित्य नाही. तर चला आता आपण बनायला सुरुवात करूया. तर आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जाईल मोहरी, आता आपण टाकूया जिरं आणि त्यानंतर लसूण अद्रक पेस्ट. नंतर यामध्ये जाईल कांदा बारीक चिरून ठेवलेला, एक अख्खा मोठा कांदा घेतलेला आहे. कांदा आपण थोडा लालसर करून घेऊया. आता यात जाईल टोमॅटो, एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून. मीठ टाकूया म्हणजे त्याला पाणी सुटेल जरा आणि लवकर कांदा टोमॅटो शिजला जातो. आपण आता घरी वाटलेला मसाला आहे तो टाकूया. हा टेस्टसाठी आम्ही टाकत आहोत थोडासा, नाहीतर असं पण आम्ही नॉर्मली बनवतो शेवग्याची भाजी. हा महाराजा मसाला आपण गरम मसाला टाकूया. हा खरंच खूप छान लागतो टेस्टला. अगदी थोड्या प्रमाणात टाकायचा असतो. आता हे आपल्या घरची लाल मिर्च पावडर जाईल. त्यानंतर आपण हळद टाकूया चिमूटभर. वा वा, गरम मसाला टाकल्यावरती अगदी छान सुगंध सुटला आहे. फोडणी मस्त लागलेला. आपण त्या मसाल्यात आता पाणी टाकूया थोडंसं. भांडा मसाल्याचं होतं त्यात मिक्स करून पाणी करून नंतर टाकलेलं पाहिजे होतं. आता आपण मेन आयटम टाकणार आहोत यात शेंगा. मित्रांनो, शेवग्या शेंगा पुरुषांसाठी खूप छान असतात. एकदम मजबूतीसाठी हेल्दी असतात. ते सगळ्यांसाठी चांगले असतात आणि खूप छान टेस्ट लागते याची. चांगले पदार्थ असतात. तर आपण हे शेंगा शिजवण्यासाठी वरतून पाणी ॲड केलेलं आहे. तर थोडा वेळ आता आपण याला एक 10-15 मिनटं शिजून देऊया चांगलं. याचा पूर्ण शेवग्या शेंगाचा अर्ग पूर्ण रसामध्ये उतरेल. खूप छान लागेल. मस्त सूप पण तयार होतं. तुम्ही भाताबरं, भाकरीबरं, चपातीबरं खाऊ शकता अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे. आपण याच्यावरती आता कोथिंबीर टाकू. मित्रांनो, अशा पद्धतीने एकदा बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आपल्या मित्रपरिवारांना. तर भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये.